की 2 वर्ष झालेले. तरी मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो मी कधी घेतलं असेल तुमच्याकडून. मी तुमच्याकडून ऑर्डर केलं होतं 19 ऑगस्टला. ओ, ओके. मला एवढी ते 22-23 ऑगस्टला मिळालं, म्हणजे 2 वर्षापूर्वी. ओके. त्याच्यानंतर हा, आणि त्या टाइमला काय होतं, माझा ऑलरेडी बिझनेस, मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. तर त्यामुळे कोविड टाइमच्या नंतर 2 वर्ष. हॅलो. हो, मी ऐकतेय. कोविड टाइमच्या नंतर 2 वर्ष बरेचसे आमचे बिझनेस बरेचसे स्टॉप झाले होते. त्यानंतर कामं पण मार्केटमध्ये खूप कमी होती. त्यानंतर मी पण बऱ्याच ठिकाणी काम घ्यायला गेलो होते, माझे कामं थोडेसे असे स्टॉप व्हायचे. मिळायचे पण छोटे मोठे मिळायचे, मोठे काही कामं मिळत नव्हते. त्याच्यानंतर मग मी इंस्टाग्रामवर तुमची पोस्ट बघितली होती. मग ती कंटिन्युअसली फॉलो करत होतो जवळपास 6-7 महिने. मग कंटिन्युअसली रिव्ह्यू बघून मला असं वाटलं की बाबा आपण पण एखादं किट ऑर्डर करून बघावं. त्या टायमाला तुमच्या तुमच्या याच्यावर मला पॉकेट किट दिसल्या. मग मी त्या टायमाला माझं जे बजेट होतं त्यानुसार मी ₹500 पॉकेट किट ऑर्डर करून घेतली, आणि मीच ऑनलाईनच पेमेंट केलं. जसं आता यावेळेस केलं होतं तसं पेमेंट केलं. पॉकेट किट मागवलं, यूज केलं, आणि मला वाटतं ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती असतात, त्यानंतर जे मी काम करायला सुरुवात केली ना, ते आजपर्यंत मला काम थांबलेलेच नाही. म्हणजे ग्रेट. तुमच्याशी बोलतोय तरी मला 4-5 फोन चालू आहेत कंटिन्यू, साईटवरून इकडून तिकडून. गुड, गुड. म्हणजे त्या टायमाला माझं काम करायचं बजेट जर बघितलं तर एक इयरली मी एक CRचं काम करत असेल. म्हणजे माझी कॅपॅसिटी होती की मी वर्षाला 1 CRचं काम करू शकतो त्या टायमाला. आणि मध्ये जेव्हा मी पॉकेट किट घेतली तेव्हा तर 10 लाखाचं पण काम हातात पण नव्हतं आणि करू पण शकत नव्हतं. पण आत्ताच्या ह्याच कंडिशनला, म्हणजे आजच्या ऍज ऑन डेट, जर आज जर विचार केला तर ऑलरेडी माझे आजच्या डेटला मी, म्हणजे मागच्या वर्षी मी 3.5-4 करोडचे वर्षात कामं केली. ग्रेट. आणि या वर्षी मार्च पासून, मार्च एप्रिल, म्हणजे आता एप्रिल मे जून जुलै, या 4 महिन्यामध्येच आत्ताच माझ्याकडे कमीत कमी 3-4 करोडची कामं, 1.5-2 करोडची झालेली आहेत. आणि ग्रेट. 1-1 करोडची कामं माझ्याकडे आहेत. वाव. गुड. म्हणजे मला दर महिन्याला ना, मी 50-60 लाख रुपयाची कामं दर महिन्याला घेतो. गुड. त्याचं कम्प्लिशन पण करतो 2-2 वर्षामध्ये. ठीक आहे, मला एक पार्टनर आहे. तोच पार्टनर मला तुमच्या, म्हणजे ऑलरेडी माझ्याबरोबर तो होता पार्टनर, पण मी त्याच्याबरोबर काम करत नव्हतो. तो माझा कॉम्पिटिटर, मी त्याचा कॉम्पिटिटर. आम्ही कधी मर्ज नाही झालो. तो मला गेल्या 2000, म्हणजे मला वाटतं 16-17 पासून बोलत होता की आपण दोघं जण मिळून एखादे मोठे प्रोजेक्ट घेऊ. मी त्याला बघू बघू बघू, करू करू असं मी म्हणायचो. आणि सडनली माहित नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचाच मला फोन आला, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये, की आपण एक काम आहे, तुम्ही करणार का माझ्याबरोबर. आणि तो बिलॉंग करतो नाशिक. मग त्याने मला सांगितलं की आपण मुंबईला, माझ्याकडे एक काम आहे ते तुम्ही करणार का. तो मला बोलला की तुम्ही करा. मी म्हणलो मी नाही करणार ते, मी तुम्हाला माणसं देतो त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या. तो बोलला की नाही आपणच करूया. आणि त्याच्यानंतर तो माझा पार्टनर झाला सप्टेंबर महिन्यापासून. त्याच्याबरोबरच पार्टनरशिप डीड मी केली नाही 1 वर्ष. आणि मी मला जर कशाला पार्टनरशिप डीड करायची, उद्या काय प्रॉब्लेम होईल काय नाही, कधी सेपरेट व्हावं लागतं. मी मुंबईशी बिलॉंग करतो, तो नाशिकला राहतो. तो माझ्या नेटिव्ह, माझ्या गावाच्या बाजूचा आहे त्याचा. मग आता सडनली आता रिसेंटली आम्ही पार्टनरशिप केली. आणि पार्टनरशिप केल्यानंतर असं नाही, विदिन 1 महिन्यामध्येच आम्ही परत 2 करोडची कामं घेतली. ग्रेट. आता ग्रेट. पण आमच्याकडे कंटिन्युअसली कामं आहेत. पण ही जी गोष्ट आहे ना, ही मी गेल्या 2011 पासूनच बिझनेस करतोय. पण मला आज सडन एवढा अप कधी मिळाला नव्हता. मग तो तुमची पॉकेट किट घेतल्यानंतर मला असं वाटायला लागलं. मी असं 1-2 जणांना सजेस्ट पण केलं, पण ते म्हणतात ना काही काही गोष्टी सांगायच्या नाही. तर तेव्हा म्हणून मी कधी कोणाला असं ओपन, फक्त माझ्या घरच्यांना माहिती होतं. ओके. म्हणून ते मला दर असे मध्ये मध्ये विचारायचे की अरे पॉकेट किट मागव. पण मी त्यांना बोलायचं, "अहो, ते पॉकेट किट ते आम्ही बिझनेस करतो ना, त्याच्यासाठी कॅश फ्लो आहे. आता हा तर स्टडी करतो, याला कसं काय आपण सांगणार." मग ते बोलले की नाही, तरी तू विचार. म्हणून मी आता रिसेंटली घरच्यांनी मला सांगितलं की तू एकदा विचारून बघ मॅडमला. म्हणून तुला, आणि असं घरचे तर खूप ठिकाणी विचारतातच, तो लहान असल्यामुळे. हा, बरोबर पण आहे. मला तुमच्या पॉकेट किट पासून खूप, अजून पण मला आता तुमच्याकडून, आता मी घेईल एक नेक्स्ट वीक मध्ये किंवा नेक्स्ट मंथ मध्ये ना,
मी औरंगाबादला येणार आहे. ते येस. औरंगाबादला आल्यावर मी तुम्हाला पर्सनली येऊनच भेटेन. नक्की. नक्की भेटूया आपण. हा, तेव्हा मी फेस टू फेस तुम्हाला सांगेल. मला आता सध्या काही अजून बिझनेस मध्ये म्हणा किंवा म्हणजे लिटरली परिस्थिती खूप वेगळी होती. आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे नाही. आता मी इमिडिएट त्या टायमाला मी कुठले पेमेंट करायचे किंवा कोणाला पेमेंट द्यायचं तरी मला विचार करायला लागेल कसं द्यायचं. आता हे बरोबर. विचार करत नाही, चालू कॉलवर पण पेमेंट करतो. एक मिनिट थांबा. म्हणजे हा एकदम खूप चेंजेस झाला. येस. खूप खूप म्हणजे मला स्वतःला पण नव्हतं वाटलं की एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये एवढ्या गोष्टी होतील. बरोबर आहे. हा, मला एवढीशी गोष्ट करायची असेल तरी एवढा टाइम लागायचा. आता राईट. एवढी गोष्ट करायला पण एवढाच टाइम लागतो. ग्रेट, ग्रेट. छान. म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स आहे तुमचा. एवढंसं पॉकेट किट तुम्हाला करोडपती बनवून दिलाय. हो 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 थँक्यू, हो तुम्ही आम्हाला शेअर केलं. हा रिव्ह्यू आम्हाला खूप महत्वाचा असतो, कारण आजकाल आता लाईक एवढ्या सगळ्या नोटा आहेत आणि लोक काय करतात. मला काल परवाच एक दोन लोकांचा मेसेज आला. आता तुम्हाला 200 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं जरी पॉकेट किट द्यायचं असेल ना, तर मला कमीत कमी 100 नोटांमध्ये तो नंबर शोधावा लागतो की ॲज पर तुमच्या बर्थडे कुठला नंबर तो परफेक्ट आहे, आणि मगच हो, तो बरोबर. बनला जातो. काल कोणीतरी मला मेसेज केला की मी बनवलं होतं पण ते काय वर्क नाही केलं, आणि काल त्यांनी ऑर्डर केलं आपल्याकडे. सो हा खूप मोठा फरक असतो की लोकांना काय वाटतं की एक छोटासा ट्रायंगल केला म्हणजे झालं पॉकेट किट. तसं नसतं ते. तो आज हो, नाही नाही त्याच्यावर नंबर जोपर्यंत मग ते तसे मॅच नाही होत मग मी ना. माझ्या हो मग तसंच माझ्या वॉलेटमध्ये ना, माझ्या वॉलेटमध्ये जसे तुम्ही म्हणतात ना की फोल्ड केल्यावर ट्रायंगल होतो आणि ते जवळ ठेवायचं, काही व्हिडिओज मध्ये वगैरे दाखवतात. तर असे पॉकेट असे फोल्ड केलेल्या नोट्स माझ्या पॉकेटमध्ये 10 वर्षापासून पण आहेत. काही 2 रुपयाच्या आहेत, काही 5 रुपयाच्या आहेत, त्या अजून पण आहेत त्याच्यामध्ये, माझ्या वॉलेटमध्ये. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, हे लोकांना जसं वाटतं ना, जसं म्हणजे लोक बोलतात की यार आपण करून बघू. ते असं काही नसतं, त्याचे पण काहीतरी वे असतात. त्याला एक प्रत्येक गोष्ट प्रोसिजर अशी नाही. असते, म्हणजे एक सिद्ध हो, करून जेव्हा आम्ही देतो त्याच्यावर काही सिक्रेट नंबर्स आम्ही देतो, आणि त्याची जी वापरण्याची प्रोसिजर असते ती खूप महत्वाची असते. आता इथे मला भावासाठी मी मला वेगळं आज माहिती झाली. सांगितलं, मला तर भावासाठी आज माहिती वेगळं झाली. सांगितलं, तुमच्यासाठी मी काही वेगळं सांगितलं. तो पण ते लोकांना हं. समजवणं खूप अवघड असतं. तर तुम्हाला समजलं, तुम्हाला बेनिफिट झाला, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी. नाही, हा, मला मला असं माहित झालं की यार मी तर ती पॉकेट किट आली, त्याच्यातून पॉकेट किट काढली, थोड्या वेळ देवघरात ठेवलं, नंतर जे माझ्या वॉलेटमध्ये ठेवलं, ते वॉलेट बदलतं तसं पॉकेट किट पण त्याच्यामध्ये सिल्वर कॉईन टाकायचं किंवा त्याच्यात काही केसरचे आहे टाकायचं, ते मला माहितीच नव्हतं. गुड. गुड. मला आज माहिती झालं. आणि त्या टायमाला कसं होतं, पॉकेट किट फक्त म्हणजे मी तुमच्या काही रिव्ह्यू किंवा व्हिडिओज बघितले होते ना, त्याच्यामध्ये मी असं ऐकलं होतं की ते पॉकेट किट तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, असं काहीतरी तुम्ही सांगितलं होतं. पण त्याचा काय यूज करायचं ते मला नव्हतं माहिती. ते यूज पण कसं करायचं, म्हणजे ते खालून ओपन करायचं की नाही हे पण मला आज माहित झालं. म्हणजे मी चेक पण नाही केले ते. एवढा एवढा ब्लाइंड ट्रस्ट नका करू, डोळे उघडून ट्रस्ट मी ठेवा. फक्त घेतलं, मग तेच मी सांगितलं, मी घेतलं, ठेवलं. त्याच्यानंतर मला चेंजेस जसे जसे वाटायला लागले, जसे जसे वाटायला लागलो, तसे तसे मी ते म्हणजे मला असं कंटिन्युअसली वाटायचं. मी बहुतेक माझ्या भावाकडून तुमच्याकडून आत्ता जे किट मागितलंय ना, हे मी मला वाटतं फेब्रुवारीमध्ये मी तुम्हाला मेसेज पण केला होता. ओके. हे 28 फेब्रुवारीला मी मेसेज पण केला होता तुम्हाला याच्यासाठीच की बाबा मला पॉकेट किट घ्यायचे आहे आपण तेव्हा तुमच्याकडून. केलं असतं ना, तर म्हणजे आतापर्यंत आपल्याला एनिवेज देर आहे दुरुस्त आहे. आता त्यांचा पण रिव्ह्यू लवकरच येईल माझ्याकडे, हे मला पण माहिती आहे, कारण तुम्ही बघितलं असेल. म्हणजे एक छोटं पॉकेट किट आणि आता ताबीज सोबत लॉट्स ऑफ थिंग्स तुमच्याकडे आल्यात. त्या तुम्ही बिलीव्ह पण नसतील केलं की अरे एवढं सगळं कसं काय आलंय वडून, आणि हा, खूप फास्ट आम्ही मीच काय, काम. माझ्या घरच्यांनी सुद्धा बिलीव्ह नसेल केलं. हा, त्यांना पण असं वाटायचं यार ठीक आहे बघू. आता ते लोक पण जास्त विचार नाही करत, कुठली पण मोठी जरी गोष्ट करायची असेल तरी जास्त. आणि कसं मी घरामध्ये मोठा असल्यामुळे सगळेजण माझ्यावर जास्त डिपेंड असतात. बरोबर आहे. म्हणजे मला डिसिजन घ्यावी लागते. पण तेव्हा कसं व्हायचं, फायनान्शियली गोष्टींमुळे मी डिसिजन घ्यायला थोडासा मागे जरा विचार करायचो महत्वाचं किंवा आहे, नव्हतो डिसिजन जोपर्यंत घ्यायचा. पैसा असेल ना लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात. हा माझा लाईव्ह हो एक्सपिरियन्स आहे. म्हणजे पैसा असेल तर हो सगळं असतं, पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. आज म्हणजे हो 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 आता जसं म्हणजे एक्झाम्पल साठी ते बोलले की माझ्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, तुमचा भाऊ बोलला.
हेच उद्या त्यांचा चांगला ओरा येऊ दे, त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी येऊ दे, त्यांचा बोलण्याचा टोन चेंज होतो. पैसा तुम्हाला हो. सगळं देतो. हा ऑब्विसली सगळे पैशामुळे आणि सगळं, आणि घरातले पण असं नाही ऐकायला लागतात की तुमचं. हो, ते तर आहेच, घरातले पण ऐकायला लागतात. घरातले म्हणजे असं कुठल्या आपल्या एखाद्या चुकीच्या नाही, पण एखाद्या मोठ्या डिसिजन वर पण विचार करतात. मग कसं करशील, काय होईल. आता विचार नाही करत कसं करशील, पहिले विचारायचे कसं करतील, काय करशील. एखादी गोष्ट आपल्याला जर फोर व्हीलर जरी म्हणजे म्हणजे असंच नाही, तुमची म्हणजे मी तर ऑलरेडी फोर व्हीलर चालवतच होतो. मग मी पहिल्यापासून जेव्हा बिझनेस करत होतो तेव्हा पण मी फोर व्हीलर घेऊनच फिरत होतो. पण तुमच्या पॉकेट किट घेतल्यानंतर मग माझे इमिडिएट सगळ्या गोष्टी अजून चेंज होत गेल्या, अजून चेंज होत अपग्रेड गेल्या. होत तर गेल्या. हो, अपग्रेड होत गेल्या कंटिन्युअसली, सगळ्या आता गोष्टी कुठली फोर चेंज होत व्हीलर गेल्या. वापरताय? नाही, माझ्याकडे आता अर्टिगा आहे. ओके, ग्रेट. हो. आणि ते पण झालं. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता रिसेंटलीच आता त्याच्या आधीच म्हणजे पॉकेट किट घ्यायच्या आधीच मी आणि माझ्या भावाने एक फ्लॅट घेतला होता ओके. इथे मुंबईलाच, विक्रोळीला. म्हणजे हम्म. ऑलरेडी आमचं ओव्हन हाऊसच आहे. आता आम्ही राहतो घाटकोपरला तिकडचं. पण इथेच बाजूला विक्रोळी म्हणून विक्रोळी आहे आमच्या बाजूला, विक्रोळी गोदरेज आणि पवईच्या इथे. तर तिथे आम्ही फ्लॅट घेतला. आता आम्ही मूव्ह होऊ तिथे या ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पोझिशन मिळेल, मग आम्ही तिथे राहायला जाऊ. तर त्या फ्लॅट घ्यायच्या टायमाला पण एवढं टेन्शन होतं की बाबा लोन कसं काढायचं, ते रिपेमेंट कसं करायचं. 72,000 रुपीजचा EMI आपला दर मंथलीचा. आणि आत्ताची कंडिशन अशी आहे की आता मी परत त्याच एरियामध्ये परत अजून एक फ्लॅट शोधतो. वाव, ग्रेट ग्रेट. हा, म्हणजे म्हणजे त्याचं तर EMI बर्डन तर काही नाही, पण मी अजून एक शोधतोय की मी म्हणजे आपण अजून एखादा फ्लॅट घेऊ. म्हणजे ह्या अशा गोष्टी खूप चेंजेस होत गेल्या, ज्याचा मी कधी विचार नव्हता केला. मला असं वाटतं की यार खूप टाइम लागेल. आता मी 32-35 इयर्स आहे. कधी होईल, मला एकच मुलगा आहे. कधी होईल, कधी होईल, किती वेळ लागेल, काय करायचं, असं मी कधी कधी माझ्या मिसेसशी विचारायचो तिला की काय करायचं होतं, आपण काय करायचं. तिला मी बोलायचं की तू जॉब कर, कारण तिचं पण BSc MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेली आहे. आणि तिचं पण नेटिव्ह औरंगाबादच आहे. तिचं नेटिव्ह अंबड, अंबड तालुका लागतो ना, अंबड. हा हा हा. त्या अंबडवर ते डोनगाव दर्गा म्हणून एक गाव आहे मोठं. ओके ओके. डोनगाव, डोनगाव. हा हा, बरोबर आहे. औरंगाबाद सोलापूर हायवे डोनगाव, ते डोनगाव तिचं प्रॉपर गाव आहे. पण तिचे मम्मी पप्पा पण मुंबईलाच राहतात. ओके. तर मी तिला बोलायचं की तू पण जॉब कर कुठेतरी. कारण माझं कसं बिझनेस आहे, कधी असं होतं कधी तसं नव्हतं. आता मी तिला कधी या एक दीड वर्षामध्ये कधी बोललो पण नाही की तू जॉब कर किंवा काय. म्हणजे असं नाही की करायलाच पाहिजे, पण मग ठीक आहे, माझी काही कामं करते ना ती. माझे बिल्स बनवणे असतात, माझे मेलिंगचे कामं असतात. माझे काही गोष्टी, एखादी प्रोडक्ट मला पाहिजे असतो तो शोधायचा असतो, ट्रेन काढायचं, ही कामं ती करते साईड बाय साईड माझे ऑफिसचे. त्यामुळे मला काय असं तेव्हा असं वाटायचं की यार ठीक आहे, तू कुठेतरी जॉब कर, लेक्चरर म्हणून जा कुठेतरी, कॉलेज स्कूल किंवा कॉलेजमध्ये जा, टीचिंगचा जॉब कर. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी चेंज झाल्या, ओके. फोकस चेंज झाला थोडासा. म्हणजे ओव्हरऑल एक छोटासा पॉकेट गिटने तुमच्या लाईफ मध्ये मोठा धमाका केला असं म्हणूया. हो 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 हो. खूप मोठा. आणि हो. सगळ्यांसाठी तो किती महत्वाचा आहे काय सांगू शकाल? म्हणजे सगळ्यांनी पॉकेट. माझ्या 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 त्या त्या धमाक्यामुळेच ऍक्च्युली सगळेजण स्टेबल झाले. नाही तर सगळ्या जणांचं असं, मी मोठा असल्यामुळे सगळ्यांचं पहिलं माझ्याकडे लक्ष असायचं. हा तर ठीक आहे, हा स्टडी करतो, त्याच्याकडे थोडंसं वेगळं लक्ष. पण माझ्याकडे जास्त की ह्याचं आता फॅमिली झाली, मुलगा आहे, आता काय होईल, पुढे काय होईल, यांना कसं बघेल, असं ह्या त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात, त्या सगळं स्टॉप झालं. ओके, ग्रेट. थँक्यू थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढं छान आम्हाला एक्सप्लेन थँक्यू. केलं. तुम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे ऍक्च्युली. थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच एवढा टाइम लागला. टाइम नाही तर अजून पण याच असते. म्हणजे भावाला तर कुठे पॉकेट किट घेऊन दिली असती मी. मला घ्यायच्या टायमाला विचार करत होतो काहीतरी, मला आता आठवत पण आहे, 5 का 6 हजार रुपयाची पॉकेट किट असेल तेव्हा मे बी. तेव्हा मी स्वतः विचार केला होता घेऊ नको घेऊ, घेऊ नको घेऊ. आणि आता ह्याच्या वेळेस तुम्ही विचार पण नाही केला. मी म्हटलो घेऊन टाका. ग्रेट ग्रेट. घेऊन टाकू आपण लगेच. सो मच. आपण भेटूया नक्कीच, या औरंगाबादला आले की आपण भेटूया येईल येईल, नक्की नक्की येईल, आणि येईल. आपण ते करूया आणि काही. याला जे जे तुम्ही फॉलो करायला सांगितले ते मी आता डिस्कस करतो त्याच्या